नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला माझा साक्षात्कारी हृदयरोग डॉक्टर अभय बंग यांच्या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे. माझा साक्षात्कारी हृदयरोग या पाठाच्या अनुषंगाने आपण हृदयरोगाच्या संदर्भामध्ये आपण बरीचशी अशी चर्चा केलेली आहे. माणसाला जे काही वेगवेगळे विकार, वेगवेगळे आजार, डिफरंट डिसीज होतात, ते का होतात आणि ते होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण विचार केलेला आहे. आज आपण माझा साक्षात्कारी हृदयरोग या पाठाचे लेखक डॉक्टर अभय बंग यांचा आपण परिचय पाहणार आहोत. मुलांनो, अभ्यासक्रमामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मराठी अभ्यास मंडळाने अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे पाठ लावलेले आहेत आणि यातून खूप काही शिकण्यासारखे असे घटक आहेत. लेखकांनी त्यांनी लिहिलेला पाठ याकडे तुम्ही डोळसपणे जर पाहण्याचा जर प्रयत्न केला, डोळसपणे जर पाहिलात, तर यातून खूप काही तुम्हाला शिकता येण्यासारख्या यातून बाबी आहेत. पण त्या घटकाकडे, त्या पाठाकडे तुम्ही कसं पाहता ते तुमच्यावर अवलंबून आहे. बरेच विद्यार्थी असं इझी गोईंग जर अभ्यासक्रमाकडे जर घेत असतील तर त्यातून त्यांना काही मिळणार नाही, काही निष्पन्न होणार नाही. मुलांनो, अभ्यासक्रमामध्ये जे काही घटक आहेत, पाठ आहेत, त्या प्रत्येक घटकातून, प्रत्येक पाठातून काहीतरी नवीन मूल्ये तुम्हाला शिकता येतं, पण त्याचा तुम्ही शोध घेतला पाहिजे. हे अशा प्रकारचे मूल्ययुक्त पाठ पुन्हा पुन्हा तुम्हाला अभ्यास करता येणार नाहीत. छोटे घटक, छोटे पाठच तुमच्या जीवनाला संस्कार देऊन जातात. ही माणसं, या माणसाची धडे, या माणसाचे पाठ अभ्यासक्रमामध्ये एका दिवसामध्ये लावलेले नाहीत. या माणसाचं कार्य, ही माणसं फार मोठी आहेत. लेखनाने, विचारांनी, मनाने आणि कार्याने सुद्धा मोठी आहेत. आणि अशा मोठ्या माणसाचा परिचय या पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्हावा आणि विद्यार्थी सुद्धा तुमच्या अभ्यासक्रमात जे काही लेखक आहेत त्या लेखकापेक्षा पुढे चालून भविष्यात मोठे व्हावेत म्हणून अशा प्रकारची पाठ अभ्यासक्रमामध्ये नेमली जातात. उगीच काहीतरी लावायचं म्हणून अभ्यासक्रमामध्ये धडे, पाठ लावले जात नाहीत. विचार करून, विचारपूर्वक, चिकित्सक दृष्टीने असे पाठ लावले जातात. आणि या पाठातून, या धड्यातून, या लेखकाकडून माझ्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्याला काहीतरी बोध मिळाला पाहिजे, काहीतरी विचार मिळाला पाहिजे, कोणतरी प्रेरणा मिळाली पाहिजे, या उद्देशाने अशा प्रकारचे पाठ अभ्यासक्रमामध्ये लावले जातात. माझा साक्षात्कारी हृदयरोग या पाठाचे लेखक डॉक्टर अभय बंग यांचा आज आपण परिचय पाहणार आहोत. मुलांनो, डॉक्टर अभय बंग सारखी माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत. या अनेक माणसापैकी अनेक मोठ्या विद्वान, विचारवंत, प्रतिभासंपन्न
आणि प्रगल्भ विचारासारखी माणसं अनेक जरी असली, त्या अनेकामध्ये डॉक्टर अभय बंग यांचं एक नाव आपल्याला पाहायचं आहे. आणि अतिशय वेगळ्या कर्तृत्वाचा व्यक्तिमत्व लेखक डॉक्टर अभय बंग आहेत. आणि डॉक्टर अभय बंग या व्यक्तिमत्वाचा परिचय एका तासामध्ये, एका दिवसामध्ये आपल्याला समजून घेता येणार नाही. ही माणसं संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्च केलेली माणसं आहेत. एक अभ्यासक्रमाचा घटक म्हणून आपल्याला त्यांचा परिचय आपल्याला करून घ्यावा लागणार आहे. त्यांचा खरा परिचय त्यांच्या पाठातून आपल्या निदर्शनात येणार आहे. डॉक्टर अभय बंग कोण आहेत, काय आहेत आणि कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि डॉक्टर अभय बंग ही महाराष्ट्रात राहतात आणि आपण सुद्धा महाराष्ट्रातच राहतो. परंतु आपल्यापेक्षा, आपल्या सभोवतालच्या माणसापेक्षा डॉक्टर अभय बंग वेगळे का आहेत? मुलांनो, माणसं केव्हा वेगळी होतात, केव्हा वेगळी वाढतात? ते सर्वसाधारण माणसासारखं जीवन जगत नाहीत. ही माणसं असामान्य, अकर्तृत्वान कार्याचा वेध आयुष्यभर घेतात. म्हणून सामान्य माणसापेक्षा डॉक्टर अभय बंग हे वेगळे आहेत. त्यांचं संपूर्ण नाव अभय ठाकूरदास सुमन बंग आहे. वडिलांचं नाव ठाकूरदास आहे आणि आईचं नाव सुमन आहे. म्हणून अभय ठाकूरदास सुमन बंग हे लेखकाचं पूर्ण नाव आहे. मुलांनो, डॉक्टर अभय बंग एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व लेखक आहे आणि त्यांचा पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्या पाठाचं आपण अध्यापन आणि अध्ययन करत आहोत. आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने हा लेखक आणि या लेखकाचा पाठ महत्त्वाचा आहेच. याशिवाय डॉक्टर अभय बंग हे सुपरिचित असं महाराष्ट्रातलं, भारतातलं व्यक्तिमत्व आहे. म्हणून यावर स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच प्रश्न येतात. म्हणून अभ्यासक्रमामध्ये जे काही लेखक आहेत आणि त्यांचे पाठ आहेत ते मुळातून समजून घेतले पाहिजेत. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कोणत्या घटकावर येऊ शकतात हे अजिबात सांगता येत नाही. आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण जे काही घटक वाचतो, जे काही घटक अभ्यास करतो त्याचा सखोल आणि सांगोपांग अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता, अन्यथा होऊ शकत नाही. हे माझ्या काही कामाचं नाही, हे माझ्या अभ्यासाचं नाही. मुलांनो, या जगामध्ये टाकाऊ असं काहीच नाही. प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक घटकातून बरंच काही, खूप काही आपल्याला शिकता येतं. म्हणून हे महत्त्वाचं आहे, ते महत्त्वाचं नाही असा विचार तुम्ही करू नका. कारण तुम्हाला खूप मोठा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. आणि मोठा पल्ला गाठायचा असेल, बऱ्याच अंतराचा तुम्हाला प्रवास करायचा असेल आणि करायचा आहे, त्यामुळे जे काही ऐकायला मिळेल, जे काही वाचायला मिळेल, जे काही अभ्यास करायला मिळेल तो अभ्यास अगदी मन लावून केला पाहिजे. आणि तुम्ही मन लावून जर करत असाल तो घटक, ती माहिती, ते ज्ञान, ते नॉलेज तुम्ही कधीच उचलू शकत नाही. माझा साक्षात्कारी हृदयरोग या पाठाचे लेखक डॉक्टर अभय बंग यांचा जन्म 23 सप्टेंबर 1959 रोजी
वर्धा येथे झालेला आहे. मुलांनो, वर्धा हा महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं एक ऐतिहासिक अशा प्रकारचं महत्त्व आहे. महात्मा गांधी वर्ध्यालाच सेवाग्रामची निर्मिती केलेली होती आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये समाजसेवेचं एक ऊर्जा केंद्र, ऊर्जा ठिकाण हे वर्धा होतं. आजही तुम्ही जर केव्हा गेलात वर्ध्याला तर महात्मा गांधींचा सेवाग्राम हा वर्ध्यामध्ये आहे. आणि अशाच पावन, अशाच पवित्र ज्या शहरामध्ये सामाजिक चळवळ, परिवर्तन चळवळीची बीज पेटली गेलेली आहेत, अशा शहरात, अशा गावामध्ये डॉक्टर अभय बंग यांचा जन्म झालेला आहे. तसं पाहिलं तर डॉक्टर अभय बंग यांची पार्श्वभूमी यामुळे वेगळी आहे कारण डॉक्टर अभय बंग आणि वर्धा यांचं जे नातं आहे ते नातं अतूट अशा प्रकारचं नातं आहे. आणि या वर्ध्यातूनच डॉक्टर अभय बंग यांना संस्कार मिळालेले आहेत आणि अशा पद्धतीने डॉक्टर अभय बंग यांची जडणघडण सुरू झालेली आहे. त्यांचं शिक्षण MBBS, MD आणि त्यानंतर MPS झालेलं आहे. आता MBBS ही मेडिकलची डिग्री आहे, वैद्यकशास्त्राची डिग्री आहे. याचं सुद्धा लॉंग फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे. MBBS नंतर MBBS ही डिग्री आहे. MBBS याचं पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा त्यांचं झालेलं आहे MD मध्ये आणि त्यानंतर सुद्धा ते MPS झालेले आहेत. MPS लॉंग फॉर्म मी तुम्हाला पुढे सांगेल. त्यांच्या पत्नी डॉक्टर राणी बंग, डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं जोडपं आहे. ही महत्त्वाची दोन नावं आहेत आणि ही महत्त्वाची दोन जोडी आहे. डॉक्टर राणी बंग यांचं मूळ नाव राणी चारी आहे, आडनाव चारी आहे. लग्नापूर्वीचं आडनाव त्यांचं चारी आहे आणि हे आहेत चंद्रपूरचे आहेत. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना दोन अपत्य आहेत, आनंद आणि अमृत. अशा पद्धतीची जोडी. मुलांनो, एकटा पुरुष काहीच करू शकत नाही. त्याला जर पत्नीची जर जोड असेल तर त्याचं कार्य अधिक गतिमान होऊ शकतं आणि ते करण्याचं काम डॉक्टर अभय बंग यांनी पत्नीच्या माध्यमातून केलेलं आहे. जसं डॉक्टर अभय बंग वैद्यकशास्त्रातील डिग्री घेतलेली आहेत तसं राणी बंग सुद्धा घेतलेले आहेत. त्या सुद्धा MBBS आहेत, डॉक्टर आहेत. आता डॉक्टर अभय बंग, तर बाकीची जी लोक आहेत वैद्यकशास्त्रामधले MBBS झाल्यानंतर आपला दवाखाना, आपला हॉस्पिटल, आपली प्रॅक्टिस, वैयक्तिक जीवन आनंदामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. परंतु डॉक्टर अभय बंग यांना सुद्धा तशा पद्धतीने जीवन जगता आलं असतं ऐश्वर्य संपन्न अशा वातावरणामध्ये. परंतु डॉक्टर अभय बंग यांनी सुख वस्तू आणि वैभव संपन्न जीवन न जगता आपण जे काही शिक्षण घेतलेलं आहे, आपल्याकडे जे काही ज्ञान आहे, आपल्याकडे जे नॉलेज आहे, त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे, समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे. या उदात्त हेतूने, या विचाराने त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केलेला आहे. पूर्ण वेळ समाजसेवा.
म्हणून डॉक्टर अभय बंग व राणी बंग हे दोघेही समाजसेवक आहेत. आता या पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो, हे जे लेखक आहे डॉक्टर अभय बंग कसं काय इकडे वळले आहेत? मुलांनो, तुमचं बालपण, तुमचं तरुणपण कोणत्या वातावरणामध्ये मोठं होतं त्यावरच त्या व्यक्तीची दिशा अवलंबून असते. तर डॉक्टर अभय बंग यांच्यावर काही व्यक्तींचा प्रभाव होता आणि या प्रभावातूनच ते झपाटले गेलेले आहेत. डॉक्टर अभय बंग यांच्यावर कोणाचा प्रभाव होता आणि कोणती प्रेरणा होती? त्यांच्या जीवनाची प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनावर जो प्रभाव पडलेला आहे तो महात्मा गांधीचा प्रभाव पडलेला आहे. तुम्हाला आता सांगितलेला आहे, त्यांचा जन्म वर्ध्याचा आहे. वर्ध्याचं आणि महात्मा गांधीचं एक वेगळं नातं आहे. म्हणून डॉक्टर अभय बंग यांच्यावर महात्मा गांधीचा प्रभाव आहे. म्हणून महात्मा गांधी हे डॉक्टर अभय बंग यांच्या जीवनाचे प्रेरणास्थान आहेत. आता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काय कोणकोणते प्रेरणा आहे? त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या गांधीजी एक प्रेरणा आहे, लोक प्रेरणा आहे, विज्ञान प्रेरणा आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्यावर समाज आरोग्य शिक्षक कार्ल टेलर यांचा सुद्धा प्रभाव आहे. पहिल्यांदा महात्मा गांधीचा प्रभाव आहे, त्यानंतर कार्ल टेलर यांचा प्रभाव आहे. दोन व्यक्तिमत्वांच्या प्रभावातून डॉक्टर अभय बंग यांचं व्यक्तिमत्व विकसित झालेलं आहे. आणि डॉक्टर अभय बंग हे साधे सुधे डॉक्टर नाहीत. आता त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी जे डॉक्टरकीचं जे शिक्षण घेतलेलं आहे, आपण त्याला उच्च शिक्षण म्हणूया. डॉक्टर अभय बंग MBBS ची डिग्री नागपूर या ठिकाणाहून घेतलेली आहे. आणि या MBBSच्याच कॉलेजमध्ये डॉक्टर राणी बंग सुद्धा शिक्षण घेत होते. तिथेच या दोघांचा परिचय झालेला आहे आणि त्या परिचयाचं, त्या ओळखीचं प्रेमात आणि प्रेमाचं लग्नात रूपांतर झालेलं आहे. डॉक्टर अभय बंग MBBS, MD आणि MPH इतकं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आता MPH जे लॉंग फॉर्म आहे, मास्टर इन पब्लिक हेल्थ, मास्टर इन पब्लिक हेल्थ अशा प्रकारचं शिक्षण, अशा प्रकारची डिग्री वैद्यकशास्त्रातली डॉक्टर अभय बंग यांनी इथं तिथं घेतलेलं नाही. मास्टर इन पब्लिक हेल्थ जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये घेतलेला आहे. MPH कुठे घेतलेला आहे? जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अमेरिका इथे घेतलेला आहे. इथेच कार्ल टेलर यांची ओळख झालेली आहे. कार्ल टेलर यांच्या कार्याचा, विचाराचा प्रभाव डॉक्टर अभय बंग यांच्या जीवनावर पडलेला आहे. आणि ही दोनच माणसं, महात्मा गांधी आणि कार्ल टेलर, हेच डॉक्टर अभय बंग यांच्या व्यक्तिमत्वाची प्रेरणा आहेत. आता हे सगळं MBBS, MD आणि MPH शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा जन्म वर्ध्याचा आहे. पण अशा प्रकारचं त्यांनी शिक्षण, वेल एज्युकेटेड शिक्षण घेतल्यानंतर त्यांना पुणे, मुंबई मोठ्या महानगरामध्ये दवाखाना
सुरू करता आला असता, उभं केला असता, अतिशय आनंददायी, वैभव संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन त्यांना जगता आलं असतं. परंतु महात्मा गांधी यांचा प्रभाव आणि कार्ल टेलर यांचा प्रभाव असल्यामुळे ते अशा जीवनाला त्यांनी सुरुवात केलेली नाही. आणि काही दिवस त्यांनी मोठ्या सुविधा असलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये सेवेला प्रारंभ केलेला होता, परंतु त्यांचं मन तिथे लागत नव्हतं. कारण मोठ्या महानगराशिवाय आपला महाराष्ट्र फार वेगळा आहे. आणि खरा महाराष्ट्र जर समजून घ्यायचा असेल, खेड्यामध्ये गेलं पाहिजे, तांड्यावर गेलं पाहिजे, दुर्गम, आदिवासी, नक्षलग्रस्त परिसरातली माणसं आणि त्यांची सेवा केली पाहिजे. खरा महाराष्ट्र, खरा भारत हा खेड्यामध्ये आहे, हे डॉक्टर अभय बंग यांनी ओळखलं. आणि त्यांनी आपल्या सेवेचं कार्यक्षेत्र निवडलं गेलं आणि ते कार्यक्षेत्र म्हणजे गडचिरोली आहे. महाराष्ट्रातला एक जिल्हा, गडचिरोली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहीत असेल, गडचिरोली हा जिल्हा आदिवासी आणि नक्षलग्रस्त जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नोकरी करण्यासाठी कोणीच तयार होत नाही, कोणता अधिकारी सुद्धा जात नाही. कशी परिस्थिती असेल तुमच्या लक्षात आलं असेल. आपण जे जीवन जगतो मुलांनो, फार आनंदामध्ये जीवन जगतो, फार बिंदास जीवन जगतो आणि सुरक्षित जीवन जगतो. आपला कोणाचीच भीती आणि भय नाही. गडचिरोली जिल्ह्यामध्ये दररोज नक्षलवादी कितीतरी लोकांची हत्या करतात, गावावर हमले करतात. कुठल्या सुविधा नाहीत, दवाखाने नाहीत, शिक्षण नाही, आणि ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधेचा उपभोग कोणी घेत नाही. इतकी भीती आहे. बाहेर हिंडता येत नाही, फिरता येत नाही, बोलता येत नाही, कॉलेजमध्ये जाता येत नाही. अशा प्रकारची परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. आणि हा एक महाराष्ट्रातला अविकसित, दुर्लक्षित, वंचित अशा प्रकारचा जिल्हा आणि आव्हानात्मक जिल्हा आहे गडचिरोली. या जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा सध्या सुद्धा कोणी घेत नाही. SP म्हणून सुद्धा कोणी जात नाही, कलेक्टर म्हणून सुद्धा कोणी जात नाही. कारण इतकं नक्षलवाद्यांचं इतकं नगण्य प्रमाण आहे बस. त्यामुळे कधी काय नक्षलवादी करतील हे काही सांगता येत नाही. म्हणून अशा प्रकारची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे. आणि ही सगळी परिस्थिती पाहूनच, ओळखूनच, काळाची पावलं ओळखून डॉक्टर अभय बंग यांनी गडचिरोली जिल्हा निवडलेला आहे. मला याच जिल्ह्यामध्ये सेवा करायची आहे. लोकांची, रुग्णांची, माणसांची, आदिवासी लोकांची, सर्वच लोकांची मला निस्वार्थ सेवा करायची. स्वार्थ मी सांगतो, निस्वार्थ मोफत सेवा करायची आहे. अशा विचाराने, अशा ध्येयाने झपाटलेला, पेटलेला व्यक्ती म्हणजे डॉक्टर अभय बंग आहे. डॉक्टर अभय बंग यांचा आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो पाठ लावलेला आहे, माझा साक्षात्कारी हृदयरोग, मुलांनो, पाठ ज्या नावाने आहे त्याच नावाचं त्यांचं पुस्तक महाराष्ट्रातलं नामांकित प्रकाशन आहे. राजहंस प्रकाशन, मुंबई. 2000 साली हे प्रकाशित झालेलं आहे. चुकून त्या ठिकाणी 200 झालेलं आहे मुलांनो. माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक, हा ग्रंथ राजहंस प्रकाशन मुंबईने 2000 साली प्रकाशित केलेलं आहे. जानेवारी 2000 साली. एकच पुस्तक आहे आणि हे पुस्तक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तींच्या मनामध्ये घर केलेलं आहे. माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक माहीत नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही मुलांनो. आणि अशा प्रकारचं
10-20 भराभर पुस्तकं लिहिण्यापेक्षा एकच त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, समाज उपयोगी, समाजाच्या कामी येणारं पुस्तक. आणि या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळालेत मुलांनो, अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पण डॉक्टर अभय बंग पुरस्कारासाठी, प्रसिद्धीसाठी लेखन करणारा व्यक्तिमत्व नाही. पण हा जो पाठ आहे, अनुभव या गद्य वाङ्मय प्रकारामध्ये मोडणारा पाठ आहे. अनुभव, त्यांना जे अनुभव आलेला आहे, त्यांनी जे स्वतःवर जे प्रयोग केलेले आहेत, त्यांनी जे हृदयरोगाकडे जे पाहिलेलं आहे आणि त्यातून जे त्यांच्या हाती लागलेलं आहे, ते हाती लागलेलं त्यांनी जे मनात होतं ते कागदावर लिहिण्याचं काम, कागदावर उतरविण्याचं काम डॉक्टर अभय बंग यांनी केलेलं आहे. त्यानंतर खरेखुरे नावाचं एक संपादित ग्रंथ आहे मुलांनो, खरेखुरे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व डॉक्टर अभय बंग यांचं आहे. डॉक्टर अभय बंग यांना आपण प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांचा परिचय पाहत आहोत. डॉक्टर अभय बंग यांना पुरस्कार कोणकोणते मिळालेले आहेत? डॉक्टर अभय बंग यांना टिळक विद्यापीठाकडून डिलीट पदवी मिळाली आहे, डॉक्टर ऑफ लिटरेचर. हे अशा प्रकारची डिग्री कोणालाही मिळत नाही. ज्यांचं अफाट उत्तुंग असं कार्य आहे समाजासाठी, राज्यासाठी, देशासाठी, अशाच माणसांना डिलीट पदवी मिळत असते. आणि त्यामध्ये डॉक्टर अभय बंग यांचा सुद्धा एक समावेश आहे. ते जे कार्य करतात, ते जे सेवा करतात, या संपूर्ण एकंद कार्याची नोंद घेऊन टिळक विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी बहाल केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने टिळक विद्यापीठाने त्यांच्या कार्याचं अचूक असं मूल्यमापन केलेलं आहे. आणि ते जे काम करतात, जे कार्य करतात, त्या कार्याचा गौरव म्हणून डिलीट पदवी त्यांना बहाल केलेली आहे. असे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात मुलांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. आणि अशी जर परिस्थिती जर कायम राहिली तर तुमची सुद्धा परीक्षा ऑनलाईन होईल. आणि अशा ऑनलाईन परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न MCQ ला येतात, लेखावर प्रश्न विचारले जातात. आणि असाही एक प्रश्न MCQचा आहेच, जो पहिला प्रश्न आहे. त्या पहिला प्रश्न 10 मार्काचा आहे. तो पहिला प्रश्न कंपल्सरी आहे, 10 गुणाचा आहे. अ मध्ये टिपा आहेत, 3 पैकी 1 सोडवायचे आहे. आणि ब जे आहे 5 मार्काचा, तो वस्तुनिष्ठ प्रश्न त्यामध्ये येणार आहेत 5 गुणासाठी. त्यालाच MCQ म्हणतात. वर 1 प्रश्न, खाली 4 पर्याय, त्याला वस्तुनिष्ठ प्रश्न. हा प्रश्न यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. डॉक्टर अभय बंग यांना 2003 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे, महाराष्ट्र शासनाचा बरं का. 2003 साली डॉक्टर अभय बंग यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. आणि प्रश्न पहिल्यामध्ये आता सांगितलं तुम्हाला मी. ब जो प्रश्न आहे तो 5 गुणाचा आहे, तो MCQचा आहे. डॉक्टर अभय बंग यांना टिंब पुरस्कार मिळालेला आहे. खाली 2-3 ऑप्शन देतात, पुणे पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, भारत भूषण पुरस्कार. त्यामध्ये तुम्हाला उत्तर निवडायचं आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आणखी दुसरा प्रश्न तयार होतो पहा. डॉक्टर अभय बंग यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार टिंब साली मिळालेला आहे. कधी मिळालेला आहे? 2003 साली. ऑप्शन असतात 2003, 2004, 2005, 2006. जे तुम्हाला माहीत आहे असं उत्तर तुम्हाला निवडायचं आहे.
त्यानंतरचा पुरस्कार आहे 2018 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला. हा सुद्धा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे. महाराष्ट्र भूषणपेक्षा खूप मोठा पुरस्कार आहे तो पद्मश्री पुरस्कार डॉक्टर अभय बंग यांना मिळालेला आहे. डॉक्टर अभय बंग व्यवसायाने डॉक्टर तर आहेतच, वैद्यकीय डॉक्टर आहेत आणि नुसतं वैद्यकीय सेवा प्रॅक्टिस करत नाहीत, प्रॅक्टिस तर करतातच, त्याशिवाय सुद्धा त्यांचं खूप मोठं कार्य आहे. ते वैद्यकीय सेवा तर देतातच लोकांना आणि त्याशिवाय वैद्यकीय सेवा देत देत जे वेगवेगळे आजार आहेत, वेगवेगळे विकार आहेत, वेगवेगळे डिसीज आहेत, वेगवेगळ्या बिमाऱ्या आहेत, त्यावर ते संशोधन सुद्धा करतात. आणि ते केलेलं संशोधन मनात न ठेवता ते कागदावर लिहितात, कागदावर मांडतात आणि मेडिकल फील्डमध्ये, वैद्यक क्षेत्रामध्ये एक नामांकित अशा प्रकारचं जर्नल आहे. जर्नलला मराठीमध्ये नियतकालिक म्हणतात. आणि संशोधन ते द लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रकाशित करतात. कारण द लॅन्सेट या नियतकालिकामध्ये, जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित होणं हे तितकीशी सोपी गोष्ट नाही. ज्यांचं संशोधन गुणात्मक आहे, ज्यांचं संशोधन दर्जेदार आहे, ज्यांचं संशोधन समाज उपयुक्त आहे, अशाच लोकांचं संशोधन द लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रकाशित केलं जातं. आणि हे जर्नल एक नामांकित अशा जर्नल आहे. आणि या जर्नलमध्ये डॉक्टर अभय बंग यांचे सतत संशोधन लेख प्रकाशित होतात. डॉक्टर अभय बंग यांनी आतापर्यंत कोणकोणतं प्रकाशित संशोधन केलेलं आहे? म्हणून डॉक्टर अभय बंग हा प्रयोगशील लेखक आहे, प्रयोगशील डॉक्टर आहे, उपक्रमशील डॉक्टर सुद्धा आहे. आणि एवढंच नव्हे तर हा संशोधनशील सुद्धा डॉक्टर आहे. त्यांनी कोणकोणत्या प्रकारचं संशोधन केलेलं आहे? रोजगार हमी जी योजना आहे भारत सरकारची, केंद्र सरकारची, रोजगार हमी योजनेमध्ये मजुरीचा दर किती असावा? जे शासन जे दर ठरवतात ते चार भिंतीच्या आत बसून ठरवतात. त्यांना माहीत नाही जो काही मजूरदार आहे, जो काही कामगार आहे, त्याला किती तास काम करावं लागतं आणि ते तास काम करत असताना किती त्याला एनर्जी खर्च करावी लागते, किती घाम गाळावा लागतो. आणि जी काही एनर्जी, जी काही कॅलरीज खर्च होते काम करत असताना, त्या कॅलरीजला त्या कॅलरीजनुसार शासनाचे मजुरीचे दर आहेत का ते त्यांनी शासनाला संशोधन करून ते संशोधन सादर केलेलं आहे. कारण तुम्ही जे मजुरीचे, रोजगार हमीचे जे दर ठरवलेले आहेत ते दर फारच अल्प आहेत, मजुराचे शोषण करणारे दर आहेत. त्यांनी सगळं सर्वे करून अनुभवातून ते शासनाला सादर केलेलं आहे. आणि तेव्हा डॉक्टर अभय बंग याच्या रोजगार हमी मजुरीच्या दरावर त्यांना विचार करावा लागला. नुसता विचारच करावा लागला नाही, त्यांनी जे दर ठरवलेले होते, जे काही परिपत्र काढले, जो काही GR काढलेला होता, तो GR त्यांना बदलावा लागलेला आहे, बदल करावा लागलेला आहे. हे अशा प्रकारचं नोंद घेण्या इतकं महत्त्वाचं संशोधन डॉक्टर अभय बंग यांचं आहे. त्यांनी दुसरे संशोधन केले आणखी सामान्य व गरिबातील आजार का होतात, कशामुळे होतात, आजाराचं प्रमाण हे किती आहे, याचा सुद्धा शोध डॉक्टर अभय बंग यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या अशा प्रकारचं संशोधन केंद्र सरकारला त्याची नोंद घ्यावी लागलेली आहे.
डॉक्टर अभय बंग स्वतः संशोधन करत नाहीत. काही माणसं स्वतः संशोधन करतात चार भिंतीच्या आत. त्या संशोधनाशी इतर कोणाचाही संबंध नसतो. आणि संशोधन हे फक्त लोकांवर केलं जातं, प्राण्यावर केलं जातं, माणसावर केलं जातं. परंतु डॉक्टर अभय बंग हे लोकांसोबत संशोधन करणारा व्यक्तिमत्व आहे. लोकांना सोबत घेऊन, लोकांशी चर्चा करून लोकांवर संशोधन करतात. तर डॉक्टर अभय बंग हे लोकांवर न करता लोकांसोबत संशोधन करणारा अफलातून संशोधक आहे. त्यांनी ब्रेथ काउंटर या उपकरणाचा शोध लावलेला आहे. ब्रेथ काउंटर या उपकरणाचा त्यांनी शोध लावलेला आहे. ब्रेथ काउंटर म्हणजे ब्रेथ म्हणजे श्वसन, काउंटर म्हणजे मोजणे. लहान बालकाची श्वसन वारंवारता मोजण्याचं उपकरण. हृदयाचे ठोके असतात, श्वसनाचे ठोके, हृदयाचे ठोके, ते मोजण्याच्या उपकरणाचा शोध डॉक्टर अभय बंग यांनी लावलेला आहे. आणखी एक महत्त्वाचं त्यांनी संशोधन केलेलं आहे. कोवळी पानं नावाचं त्यांचं संशोधन, त्यांच्या नावावर संशोधन आहे, त्यांच्या नावावर नोंद आहे. तर कोवळी पानं हा एक प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग दोघांनी मिळून केलेला आहे. कोवळी पानं नावाचा प्रकल्प हे गडचिरोली जिल्ह्यावरच अवलंबून आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सामान्य माणसं आजारी का पडतात, त्यांचं मृत्यूचं काय प्रमाण आहे, लहान बालकाचं मृत्यूचं प्रमाण, अर्भकाचं मृत्यूचं प्रमाण, यामध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे. आणि त्या संशोधनाची दखल WHO ने घेतलेली आहे. WHO ला मराठीमध्ये जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतात. आणि WHO लांबा काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी सुद्धा नोंद घेतलेली आहे आणि बदल केलेले आहेत त्यांनी. हे अशा प्रकारचं संशोधन डॉक्टर अभय बंग यांचं आहे. तर डॉक्टर अभय बंग यांनी कोणकोणतं कार्य आजपर्यंत केलेलं आहे. डॉक्टर अभय बंग यांनी सामाजिक कार्यामध्ये त्यांची फार महत्त्वाची भूमिका आहे. दोघंही पती पत्नीची दारूबंदीवर काम करण्याचं काम केलं आहे त्यांनी. दारूबंदी, गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदीचं काम केलेलं आहे. इथं कामच नव्हे तर दारूबंदीची त्यांनी चळवळ उभी केलेली आहे, चळवळ सुरुवात केलेली आहे. ती चळवळ प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पोहोचण्याचं काम केलेलं आहे. चळवळ ही एकट्यानं होत नसते मुलांना. त्या चळवळीमध्ये सर्व लोकांचा सहभाग जर असला तर ती चळवळ यशस्वी होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. दारूबंदीच्या संदर्भामध्ये त्यांचं खूप महत्त्वाचं काम आहे. दारूबंदीचं काम करत असताना, दारूबंदीच्या चळवळीमध्ये ते काम करत असताना गडचिरोली जिल्ह्यामधले एक पोलीस प्रमुख आहेत, ते म्हणाले होते की डॉक्टर बंग सर, तुम्ही या दारूबंदीच्या भानगडीत पडू नका. स्पष्ट सांगितलं. SP नाव, गडचिरोली जिल्ह्याचा SP, तुम्ही दारूबंदीच्या चळवळीमध्ये तुम्ही भाग घेऊ नका, दारूबंदीच्या भानगडीत तुम्ही पडू नका असं सांगितलेलं होतं. परंतु डॉक्टर अभय बंग यांनी त्या गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखाचं SPचं न ऐकता, कारण या दारूबंदीमुळे किती घरं, किती कुटुंब, किती संसार उद्ध्वस्त होत आहेत याची संवेदनशीलता त्यांनी ओळखून त्यावर SPचं न ऐकता सुद्धा त्यांनी ते काम केलेलं आहे. आता दारूची दुकानं कोणाकोणाची असतात? राजकारणी लोकांची दुकानं असतात, खासदारचे, आमदारचे, ZP मेंबरचे लोक, अशा प्रकारचे राजकारणी लोकांची दारूची दुकानं असतात. आणि एका चौकामध्ये, भर चौकामध्ये भाषण करत असताना एक राजकीय व्यक्ती डॉक्टर अभय बंग यांना दम दिलेला होता. त्याने म्हणलं होता, डॉक्टर अभय बंग, तुम्ही दारूबंदीकडे लक्ष देऊ नका,
तुम्हाला मी सांगत आहे, तुम्हाला मी इशारा देत आहे. तुम्ही सांगूनही जर ऐकत नसाल तर डॉक्टर अभय बंग यांचा मुर्दा पडेल असा सज्जड इशारा दिला होता राजकारणी माणसाने. त्याकडे त्यांनी न जुमानता त्यांनी आपलं काम अविरतपणे पुढे सुरू ठेवण्याचं काम केलं आणि आजही काम करतात. यांचं काम थांबलेलं नाही, आणखी सुरूच आहे काम. आता दारूबंदीशिवाय त्यांनी आणखी महिला जागरण यात्रा काढलेली होती. महिलांचं प्रबोधन, महिलांची जागृती होणं महत्त्वाचं आहे. कारण घरातला, कुटुंबातला महत्त्वाचा घटक कोण असेल तर महिला आहे. महिलांची जनजागृती झाली पाहिजे. अशा प्रकारची जनजागरण यात्रा त्यांनी काढली. पहा, दारूबंदी त्यांनी गट स्थापन केलेला होता. दारूबंदीचा अभ्यास गट गावागावामध्ये त्यांनी स्थापन केलेला होता. आणि आणखी एक त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे मुलांनो. डॉक्टर अभय बंग यांनी सर्च नावाची बिगर सरकारी संस्था स्थापन केलेली आहे. सर्च, ती जी संस्था आहे, सर्च नावाची संस्था, ती NGO आहे. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, बिगर सरकारी संस्था किंवा संघटना आहे. आणि त्या सर्च या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर अभय बंग यांचं खूप महत्त्वाचं कार्य आहे. सर्च या संस्थेचा उल्लेख आपल्या पाठामध्ये आलेला आहे, आपण पुढे पाहणार आहोत. आणि अशा प्रकारचं काम डॉक्टर अभय बंग यांचं आहे. डॉक्टर अभय बंग यांचा परिचय आपल्याला एका तासामध्ये घेता येणार नाही. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या संशोधनाचा, त्यांच्या कामाचा, त्यांच्या समाजसेवेचा प्रचंड मोठा आवाका आहे, प्रचंड मोठा परीघ आहे. तो आपल्याला एका तासामध्ये, 2 तासामध्ये त्यांना आपला पकडता येणार नाही, त्यांना आपला मांडता येणार नाही. परंतु आपण जेवढे शक्य आहे तेवढं आपण त्यांचा परिचय आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण त्यांचा परिचय या आपल्या पाठाच्या अनुषंगाने घेतलेला आहे. आणि प्रत्यक्ष पाठाला आणखी सुरुवात झालेली नाही मुलांनो. आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात उद्याच्या तासापासून करणार आहोत.